सुरुवातीची बातमी। विधिमंडळ परिसरातील मारहाण प्रकरणात विशेषाधिकार समिती आता ऍक्शन मोडवर आहे। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विधिमंडळ विशेषाधिकार समितीने खुलासा मागितलाय। 15 दिवसात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना खुलासा देणं गरजेचं आहे। तर मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना कुणी प्रवेश दिला याबाबतही खुलासा मागितलाय। मुंबई पोलीस आयुक्त, स्थानिक डीसीपी आणि विधिमंडळ सुरक्षा अधिकारी यांना विधिमंडळ विशेषाधिकार समितीची नोटीस। उद्या दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्त, डीसीपी आणि सुरक्षा अधिकारी यांना विधिमंडळ विशेषाधिकार समितीसमोर हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। गजानन, काय माहिती? नक्कीच विधिमंडळ विशेषाधिकार समितीनं कारवाई सुरू केलेली आहे आणि यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावून 15 दिवसात उत्तर सादर करायचं आहे की नेमकं खुलासा करायचा आहे की नेमकं या कार्यकर्त्यांना आणलं कोणी, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्हाला माहित होती का, याबाबत माहिती द्यायची आहे। दुसरं, उद्या 1 वाजता मुंबईचे पोलीस कमिशनर, त्यासोबतच स्थानिक डीसीपी आणि विधिमंडळ परिसराचे जे मुख्य सुरक्षा रक्षक आहे, अधिकारी आहे, त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांना याबाबतचा खुलासा द्यायचा आहे, माहिती सांगायची आहे। त्यामुळे आता या एकूणच या प्रकरणामध्ये विधिमंडळ विशेषाधिकार समिती जी आहे ती ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांना 15 दिवसात उत्तर द्यायचं आहे आणि नोटीस बजावून 8 दिवस झालेले आहे। म्हणजे पुढच्या आठवड्यात त्यांना उत्तर द्यायचं आहे, खुलासा द्यायचा आहे की नेमके हे कार्यकर्ते आणले कोणी, तुम्हाला यांच्याबद्दल माहित होतं का। दुसरं, स्थानिक जे डीसीपी आहे आणि मुंबई पोलीस कमिशनर आहेत त्यांनाही उद्या 1 वाजता बोलवण्यात आलेलं आहे आणि विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर आणि इतर सदस्य यांच्यासमोर त्यांनाही हजर राहायचं आहे, उत्तर द्यायचं आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।